सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली। कोकळे येथील 21 वर्षीय प्रणव प्रकाश कदम या तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आलाय। अलकुड ते इरळी रस्त्यावर दिनांक 18 ऑगस्ट रोजी मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली। प्रणव कदम याचा मृतदेह रस्त्यावर पडल्याची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील यांनी कवठे महांकाळ पोलिसांना याबाबत कळवले। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रणवच्या कपाळावर गंभीर दुखापत झाल्याचे तसेच पाठीवर आणि छातीवर धारदार हत्याराने सुमारे 10 ते 12 वार केल्याचं आढळून आले। त्यामुळे धारदार हत्याराने हल्ला करून त्याचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठे महांकाळ ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय। ही घटना रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली असावी, तर घटनेची माहिती रात्री 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली। दरम्यान प्रणव कदम याच्या खुनामागचं नेमकं कारण काय, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कवठे महांकाळ पोलीस करत आहे। प्राथमिक माहितीनुसार आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे। या प्रकरणी दत्तात्रय युवराज पाटील यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।